तुमचा जर सल्ला कोणी विचारला की करिअर आधी की बाळ आधी, तर काय सांगाल? हा खूप खुशबू अवघड प्रश्न आहे. कारण करिअरिस्ट मुलींना वाटेल मॅडमला काय लागतंय, बाळ होऊ द्यायचं म्हणतायत नुसतं, आम्हाला करिअर महत्वाचं आहे. परंतु मी म्हणेल आधी बाळ बरं. आणि मग करिअर. कारण की बाळ होण्याचे एक स्पेसिफिक एजच आहे. मग नंतर तुम्हाला खूप काही पर्याय निवडावे लागतात आणि ते शरीराला नुसतंच आर्थिकदृष्ट्याच त्रासदायक आहेत आपल्याला असं नाहीये, परंतु शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या सुद्धा खूप खच्चीकरण करतात आणि इनडायरेक्टली तुमचा मग करिअरवर आपोआप दुष्परिणाम व्हायला लागतात. जेव्हा एक फॅमिली इनकम्प्लीट फॅमिली कम्प्लीट होते तेव्हा तुम्हाला एक सॅटिस्फॅक्शन मिळतं. सॅटिस्फॅक्शन नंतर तुमचं करिअर आपोआप झळकायला लागतं. बरोबर आहे. पण इकडे बाळच नाहीये. आता तुम्हाला ती उणीव नाही जाणवणार, पण जेव्हा तुम्ही 35 क्रॉस करतात, तुमच्या मित्रमैत्रिणींना बाळ झालेली असतात, तुमच्या लहान बहिणीला बाळ होतं, नंदेला होतं, जाऊबाईला बाळ होतं आणि तुम्हाला होत नाही, त्यावेळेस तुमचं मन जरी समाज किंवा तुमच्या घरातल्यांनी तुम्हाला समजून घेतलं तरी आपलं अंतर्मन आपल्याला कधी कधी खूप खातं की अरे मलाच बाळ नाहीये, आणि मग ते वय निघून गेलेलं असतं. तेच एज्युकेशन झालेलं आहे, तुमच्याकडे डिग्री आहे, तुम्ही नव्याने कधीही बाळ झाल्यानंतर ते सासूबाई आई यांची मदत घेऊन आपण सांभाळू शकतो आणि तुमचं करिअर तुम्ही डेव्हलप करू शकता.